दिव्याताई गंगाराम दादा जगदाळे यांची सुकन्या निवडणूक लढत आहे जिल्हा परिषदेची. काय वाटते तुम्हाला, उमेदवार योग्य आहेत? उमेदवार योग्य आणि ते विजय होणारच आहे, आम्हाला खात्रीची. बर, दिव्याताई विजयी होणार? विजय होणारच, खात्री आहे तुम्हाला? खात्री. कशावरून? तर त्यांचे गंगाराम दादाने अनेक ठिकाणी अनेक कामं केली. आमचे शाळेचं तटबंदीला त्याला 4 लाख दिले. आमच्या वडसाई देवळाला 1 लाख दिले. आमच्या राम मंदिरची फरशी त्यांनी केली, दत्त मंदिरची फरशी त्यांनी केली. मग काय वाटतं आता आम्ही भेटच नाही. आमची निवडणूकमध्ये योग्यच आहे आणि निवडून येणार आहे, आम्हाला खात्रीची. बाजी मारणार? बाजी मारणार म्हणजे आम्ही जागृतच आहे, बाजी मारणारच. मंदिराची कामं वगैरे केली, पण प्रभागाचा अजून विकास कामं काय केलं आहे? दुसरं कामं त्यांची चालूच आहेत की इतर गावांना नाही. ते आमच्या पुरंदर तालुक्यात 1 नंबरचे समाजसेवकच आहेत. कोण? गंगाराम दादा. 1 नंबरचे समाजसेवकच आहेत. त्यांना म्हणजे काही कुठं कुणी जरी मागितलं ना ते नाही म्हणतच नाही. यांचं ध्येय म्हणजे त्यांचं कर्तव्य एकदम भारी आहे, पार पाडतात. म्हणजे त्यांना नाहीच म्हणत नाही. कोणाला एखादा 1 लाख रुपये मागायला जाऊ द्या, त्याला नाहीच म्हणत नाही. तुझं काम आहे बाबा, लग्न असेल अशा याला सुद्धा मदत ते जोरात करतात. म्हणजे प्रभागातले जेवढे गाव आहे सगळ्या गाववाड्यांना मदत करतात? करतातच. म्हणजे ज्याला गरज असेल त्याला ते नाहीच म्हणत नाही कधी. मग या निवडणुकीमध्ये दिव्याताईंना या भागातली लोक मदत करतील का? मदतमध्ये 1 नंबरची मदत करतील. मतदान रूपी आशीर्वाद देतील का? देतील. म्हणजे योग्यच असल्यामुळं सर्वांना एक कसं आहे की व्यक्ती चांगली पाहिजे असं ध्येय ना कामं करणारी, मग ते सर्व मदत करणारच ना. कोणत्या पक्षाकडनं थांबलीत माहिती आहे का तुम्हाला? ते भाजप. माहिती आहे का चिन्ह काय? चिन्ह आहे की कमळ आहे. मग काय वाटते, फुलल का? फुलल म्हणजे फुललंच, आत्ताच फुलले, आम्हाला खात्री आहे. फुलवणार? फुलवणार. बाजी मारल का? बाजी मारणार. कोणाचा गुलाल असेल? गुलाल गंगाराम दिव्याताईचाच गुलाल. म्हणजे कमळाचा गुलाल? कमळाचाच गुलाल. बाजी मारणार. तुम्ही निवडून देणार का त्यांना? देणार म्हणजे योग्य आम्ही देणार म्हणजे आलीच पण आम्ही समजतो. आता आलीच म्हणून समजतो. मग आपला पाठिंबा? पाठिंबा आहे ना. आहे. मत त्यांनाच. आपला आशीर्वाद बी मतदान रूपी असणार. गंगाराम दादा जगदाळे यांची सुकन्या दिव्याताई गंगाराम जगदाळे निवडणूक लढवत आहेत. अतिशय आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी. कारण की दादांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर दादांच्याकडं सर्वसामान्य नेता किंवा एखादा कार्यकर्ता कुणाच्या सानिध्यात जायचं म्हणलं, आम्ही जरी जायचं म्हणलं तरी दादांच्या पाशी जायचं म्हणलं तरी कुठल्या कार्यकर्त्याची गरज लागत नाही ना, कुणाची गरज लागत नाही आम्हाला. दादा म्हणजे सर्वसामान्यांचा नेता आहे. काय दादांच्या माध्यमातून बोलायचं तर आपली हे मराठी जिल्हा परिषद शाळा, माझी मुलं ह्या शाळेमध्ये शिकत आहे. दिव्याताईंचे सासरे तर त्यांनी तर स्वखर्चाने 1 लाख रुपयाचा स्टेज बांधून दिला. तर त्यांनी शाळेची झाडे असतील किंवा गावचा विकास असेल तर त्याच्या बाबतीत चांगल्या प्रकारे म्हणजे त्यांचं लक्ष आहे. दादांचंही चांगल्या प्रकारे लक्ष आहे. कात्रज दूध संघाच्या माध्यमात दादा असताना दादांनी अनेक मुलं गावची आमच्या ह्या कात्रज दूध संघावरती कामाला लावलेली आहेत. तसं काही अडचणीची बाब म्हणजे मी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहे, तर मला एकदा अशी अडचण आली होती तर मी दादांना फोन केला. दादांनी कार्यकर्त्याचा फोन एकदम अतिशय जलद रीतीने उचलला आणि माझी अडचण तिथं सोडवलेली होती. त्याच्यामुळं दिव्याताई आणि ह्या चांगल्या प्रकारे गावचा विकास करतील. त्याच्यामुळं दिव्याताई हे एक सक्षम शिकलेली उमेदवार आहे. त्याच्यामुळं तशी काही अडचण नाही आहे. दिव्याताई आता कोणत्या पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत माहिती आहे का तुम्हाला? भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांची निशाणी आहे कमळ. कमळ कुठल्या पक्षाचं चिन्ह माहिती आहे ना? भारतीय जनता पार्टीचं. भारतीय जनता पार्टी म्हणजे भाजप. आतापर्यंत भाजपला चांगल्या प्रकारे यश आलेलं आहे. त्याच्यामुळं तालुक्यात सुद्धा भाजपचंच चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. चांगल्या प्रकारचंच भाजपचं हे होणार आहे. तसं काही हे होणार नाही. भाजपचा येत्या 7 तारखेला भाजपच गुलाल उधळणार आहे. हो. आणि कमळ फुलणार आहे. तुम्ही फुलवणार आहे? हो, कमळ फुलवणारच आहे. हो. गावातली जनता त्यांच्या मागे ठामपणे अतिशय ठामपणे म्हणजे शून्यातला शून्य कार्यकर्ता हा दादांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे.
काय तशी काही अडचण येणार नाही. कमळ हे तालुक्यामध्ये फुलणार, दिवे गारडे गाणामध्ये कमळ हे फुलणारच. बर, आपलं मत कुणाला मग? आमचं मत हे कमळाला. कमळालाच. हो, बाकीचं काय? बाकीचं काय नाही. गंगाराम दादा जगदाळे ओळखता का? ओळखतो की. बर, यांचे सुकन्या दिव्याताई गंगाराम जगदाळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांना निवडून यायचंय वाटतंय. हो, 100% मग निवडून देणार का तुम्ही? 100%. बर, काय काम आहे त्यांची या भागात? दादांची भरपूर कामं आहेत. मी एक रसवंती व्यावसायिक आहे. बर दादांनी आम्हाला भरपूर मदत केली त्या व्यवसायात. बर, व्यवसायामध्ये हां. काय मदत केली? आम्हाला 180 फुटाची स्क्वेअर फूट जागा होती हे रसवंती व्यावसायिकांना. ते दादांच्या माध्यमातून 380 झाली आता. बर, अजून 300. काय मदत केली? दादांनी भरपूर कामं केली. दादांचं सांगण्याजोगं काम नाही. दादा म्हणजे हे करत नाहीत, म्हणजे मी काम केलंय हे दाखवून देत नाही कुणाला. बर शेजारच्याला बी कळून देत नाही की मी यांना मदत केली म्हणून. बर. एवढं दादांचं काम आहे. बर, गावच्या विकासासाठी काय केलं अजून? दादांनी भरपूर आमच्या इथं कामं केलेली आहेत. काय भरपूर मध्ये? भरपूर रोडची म्हणा, जे काय मुलांसाठी दिलेली हां. शाळेचं काम, परत इथं 2-3 कामं झालीत भरपूर मंदिराची याची त्याची. ते दादांनी स्वतःच्या खर्चाने केलेली कामं आहेत. बर, रोडचं झालं, पाण्याचं झालं, कचऱ्याचं झालं, ड्रेनेजचं झालं, ह्याच्याबद्दल काय? भरपूर एक नंबर झाले आमच्या इथं. आणि दादांचे भरपूर साथ आहे. आणि दादांना पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप, शेखर वडणे यांची सगळ्यांची साथ आहे. बर, त्यामुळं आता आमचा उमेदवार 100% निवडून येणार. पक्षाची साथ आहे. पक्षाची साथ आहे, प्लस आमच्या गावची अख्खी साथ आहे. बर, अख्खं गाव त्यांच्या पाठीशी उभं अख्खं गाव आहे. त्यांच्या पाठीशी उभं आहे. मतदान रूपी आशीर्वाद देणार. 100%. बर, पक्षाचं चिन्ह काय माहिती आहे का? कमळ आहे. कमळ या चिन्हाला घेऊन ती निवडणूक लढत आहेत. कमळ या चिन्हाला कमळ कुणाचं चिन्ह आहे माहिती आहे का? माहिती आहे की कुणाचं आहे? BJPचं आहे. BJPचं. BJP बाजी मारणार का इथं? 100% मारणार. मारणार की. कमळ फुलल का इथं? 100% फुलल.